नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि आता या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. दुपारचे 12 वाजलेले आहेत, त्यामुळे आत्ताच एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावलेली होती. तर मनसेच्या वतीनं 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि राज्यभर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत. अयोध्या दौरा आणि 1 मेची सभा नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. तर आत्ताची आपण महत्त्वाची अपडेट पाहतोय, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मनसेच्या वतीनं 3 मे रोजी अक्षय तृतीयाच्या निमित्तानं महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर राज्यभर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाआरती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. अयोध्या दौरा आणि 1 मेची सभा या नियोजनाबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट विशालकडे जाणार आहोत. विशाल, आपण पाहतोय जी नुकतीच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत जी एक बैठक घेतली, यामध्ये आता आणखी एक नवा आदेश त्यांनी दिलेला आहे, ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं महाआरती करायची आणि त्याचबरोबर 1 मेची सभा असेल किंवा अयोध्या दौरा असेल याचं नियोजन, याविषयी चर्चा करण्यात आली आहे. एकूणच मनसेचा आता हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे तो पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे. मनाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्ष यांची बैठक बोलवली होती. ही बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये नवा आदेश जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या नेत्यांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे अक्षय तृतीयेला महाआरतीचं आयोजन जे आहे हे करण्याचे आदेश मनसैनिकांना त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे अक्षय तृतीया जी आहे ही 3 मेला आहे आणि 3 मेला ईदसुद्धा आहे. त्यामुळे एक पुन्हा वाद किंवा एक पुन्हा नवीन एक प्रकारचा वाद जो आहे तो निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या सगळ्याकडे जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या बाबतीत भूमिका घेतलेली आहे, याच भूमिकेवरून आता अधिक आक्रमक जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या बैठकीमध्ये त्यांनी संपूर्ण गोष्टींचा आढावा जो आहे हा घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला ज्या मशिदीवरील भोंग्यांची याचिका होती याबाबतीत त्यांनी काहीशी माहिती जी आहे ती याचिकाकर्त्यांकडून घेतली. त्यानंतर मनसेचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि विभागाध्यक्ष आहेत यांच्याबरोबर ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये अयोध्या दौरा आणि औरंगाबादला जी 1 मेला सभा आहे या सभेच्या नियोजनाबाबत सुद्धा चर्चा झालेली आहे. प्रामुख्याने अयोध्या दौऱ्यासाठी मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत हे अयोध्येमध्ये जाऊ शकतात. त्या बाबतीत त्यांचं त्या ठिकाणी राहण्याची सोय किंवा त्या ठिकाणचं नियोजन याबाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे आपण जर आता पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत आता मनसेचं एक शिष्टमंडळ जे आहे हे ॲडिशनल CP डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांचीसुद्धा भेट घेणार आहे. थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ ॲडिशनल CP डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या भेटीसाठी सुद्धा रवाना होईल. मात्र ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता एक नवीन आदेश जो आहे हा सरचिटणीस आणि नेते यांना दिलेला आहे, तो म्हणजे अक्षय तृतीयेला महाआरतीचं आयोजन जे आहे हे करण्यात यावं. यामुळे मनसे पुन्हा एकदा ईद ज्या दिवशी आहेत त्याच दिवशी अक्षय तृतीय आहे. त्यामुळे या दिवशी पुन्हा एकदा मनसेकडनं एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे हे केलं जाऊ शकतं. आणि एकंदरीत आता ही बैठक जी आहे ही संपलेली आहे आणि या बैठकीतून एक नवा आदेश जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना दिलेला आहे. मनाली, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. तर अयोध्या दौऱ्याची मनसेकडून जोरदार तयारी सुरू असून दौऱ्याला भव्य इव्हेंट बनवण्याची रणनीती आखण्यात येते. 10,000 लोक अयोध्येला नेण्याची योजना असून 12 विशेष ट्रेन यांना देखील बुक करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मनसैनिकांना देण्यात आलेले आहेत. मुंबईसह अन्य ठिकाणांहून ट्रेन निघणार आहेत. औरंगाबाद सभेसाठी देखील मनसेची तयारी सुरू असून विविध जिल्ह्यांमधून मनसैनिक सभेला येणार असल्याचं कळतं. त्यामुळे आता एकूणच पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली आहे. 5 जूनला राज ठाकरे यांचा एक राजशाही दौरा आहे, तो म्हणजे अयोध्येसाठी मनसैनिकांना कंबर कसावी लागणार आहे, कारण विविध ठिकाणाहून या ठिकाणी मनसैनिक येणार आहेत आणि त्यासाठी 12 विशेष ट्रेन सुद्धा बुक करण्याची मनसेची योजना असून जवळपास 10,000 लोक अयोध्येला नेण्याची तयारी मनसेनं दाखवलेली आहे. तर औरंगाबाद सभेसाठी सुद्धा मनसेनं तयारी केलेली आहे आणि विविध जिल्ह्यांमधून मनसैनिक या सभेला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. तर दौऱ्याला भव्य इव्हेंट बनवण्याचं
काम जे आहे ते मनसैनिकांनी आता सुरू केलेलं आहे। अयोध्या दौऱ्याची मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि नुकतीच या संदर्भात शिवतीर्थवर एक बैठक पार पडलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये आपल्या मनसैनिकांना आदेश दिलेला आहे, तो म्हणजे एकतर 3 तारखेला अक्षय तृतीयाच्या निमित्तानं महाआरती घेण्याचं, त्याचबरोबर अयोध्ये दौऱ्याची योजना या संदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर औरंगाबादच्या सभेसाठी देखील मनसे पूर्णपणे सज्ज आहे। विविध जिल्ह्यांमधून मनसैनिक सभेला उपस्थित राहणार आहेत। तर अयोध्या दौऱ्याला भव्य इव्हेंट बनवण्यासाठी जवळपास 10,000हून अधिक लोक अयोध्येला नेण्याची योजना मनसे आखते आणि विशेष ट्रेन बुक करण्याची योजना मनसेने आखलेली आहे। मुंबईसह अन्य ठिकाणांहून ट्रेन निघणार आहेत। पुन्हा एकदा जगात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, आपण पाहतोय मनसे आता अधिकच आक्रमक होत चाललेली आहे। अयोध्या दौऱ्याला एक भव्य इव्हेंटचं स्वरूप देण्यासाठी जवळपास 10,000हून अधिक मनसैनिक अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होतील असं देखील सांगण्यात येते आणि 12 ट्रेन्स ज्या आहेत त्या बुक करण्यात आल्यात आणि औरंगाबादच्या सभेकडे सुद्धा मनसेने आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। अध्यक्ष राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं अधिक आक्रमक जे आहेत हे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज बैठकसुद्धा त्यांनी महत्त्वाचे पदाधिकारी, नेते, सरचिटणीस आणि विभागाध्यक्ष यांची बैठक घेतलेली आहे। खरं त्या बैठकीतनं एक आदेश जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते गजानन काळे आहेत। काय नेमकी बैठकीत चर्चा झाली? कारण का एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या बाबतीत, आणि दुसरा म्हणजे ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हा अयोध्या दौरा, या बाबतीत काय चर्चा झाली आजच्या बैठकीत? याच पक्षाचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रवक्ते आणि ठाणे जिल्ह्यातील काही शहर अध्यक्ष यांची एक बैठक पार पडली राजसाहेबांच्या अध्यक्षतेखाली। मुळातच 3 तारखेला अक्षय तृतीया आहे, मराठी हिंदू सण। अक्षय तृतीयाला संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात महाआरतीचं आयोजन करा असं स्पष्ट आदेश आज राजसाहेबांनी बैठकीत दिला। महाआरती भोंग्यांवरतीच असेल? नाही, ही महाआरती मंदिरांमध्ये असेल, जमलंच जिथे शक्य तिथे शाखांमध्ये असेल। 3 तारखेपर्यंतची आमची डेडलाईन आहे की आपण जर तुम्ही तुमचे भोंगे आम्हाला ऐकवणार असाल तर 3 तारखेनंतर आम्ही आमची हनुमान चालीसा आपल्याला ऐकवणार आहोत। अक्षय तृतीयेचं निमित्त करून 3 तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात महाआरत्या होणार आहे। शिवाय 1 तारखेला 1 मेला संभाजीनगरला आदरणीय राजसाहेबांची सभा आहे आणि 5 जूनला राजसाहेबांचा अयोध्या दौरा आहे। ज्या अयोध्या दौऱ्याची उत्सुकता नुसतं महाराष्ट्र सैनिकात नाही तर संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांमध्ये आहे, याची एक पूर्वतयारीची बैठक आज पार पडली। खरं तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय अशा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत की मनसेकडनं ट्रेन बुक करण्यात येणार आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ता जो आहे हा या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायसाठी मनसेकडचे एक ती तयारी चालू झालेली आहे। कशा पद्धतीनं असणार आहे, किती ट्रेन बुक करणार आहात, त्या बाबतीत काय आदेश दिला? कारण का इतक्या मोठ्या संख्येनं जर मनसैनिक त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी राहण्याची कशा पद्धतीची सोय असणार आहे, काय नियोजन, त्या बाबतीत काही चर्चा झाली? नाही, आज खरं म्हणजे पूर्वतयारी बैठक पार पडली की प्रत्येक शाखेच्या माध्यमातून कोण किती लोक येणार आहोत याचं एक नियोजन आम्ही याची एक तयारी करतोय आणि त्याची तयारी झाल्यानंतर कळेल की नेमकं राजसाहेबांच्या बरोबर किती लोक जाणार आहेत ते नक्कीच म्हणाले। आता आपण बघू शकतो की मनसे नेते बाळा नांदगावकर जे आहेत हे शिवतीर्थ या ठिकाणून आलेले आहेत। ते खरं तर माध्यमांशी आता संवादसुद्धा साधतील। आपण थेट बाळा नांदगावकर यांनाच ते माध्यमांशी चर्चा आता सांगतील, काय बैठकीत झालं आहे किंवा कशा पद्धतीचा आता भूमिका असणार आहे ते सांगतील। आपण थेट जाऊयात। सर, आज ही बैठक झाली। या बैठकीत यशवंतने बातमी दिली तशी आधी तुम्ही फक्त बघितलं सर, आज काय निर्णय झाला? आजच्या बैठकीत काय बोलणं झालं, काय आदेश मिळाले पक्षांकडून? बोलू काय? बोला सर, खाली काय? सन्माननीय राजसाहेबांनी आज नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इकडचे बरीचशी लोक आली होती आणि आमच्या आत्ताच बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये
1 मेला जी सभा होणार आहे औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी, त्या सभेच्या बद्दल सगळ्यांनी काय तयारी करायची त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ती सभा कशी मोठ्या प्रमाणात होईल ती नेहमीप्रमाणे प्रत्येकाला सूचना केलेल्या आहे. नंतर 5 जूनला साहेब जे अयोध्या या ठिकाणी जाणार आहेत त्याचं प्लॅनिंग आता आमचं चालू आहे, कसं जाणार काय जाणार ते, आणि त्याच्यामुळे त्याविषयी काही सूचना केलेल्या आहेत त्याच्यावरती आता आम्ही बसतोय पुन्हा. आणि 5 जूनचा दौरासुद्धा कसा करावा, तिथे गेल्यानंतर पुढे काय करायचं याच्यावरती डिस्कशन आता चालू आहे. आणि तिसरा विषय होता 3 तारखेला जी अक्षय तृतीया आहे, त्या अक्षय तृतीयेच्या वेळेला सुद्धा आमची लोक परमिशन घेऊन सगळ्या हनुमान चालीसा असो महाआरती असो त्याची पास. साहेब आपण हे पाहिलं की नियोजन करण्यासाठी नेहमीच आपण जाता, तर या लाऊडस्पीकर नाही आपण अयोध्येचे नियोजन करण्यासाठी काय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत का? आपण जाऊन रेकी करणार आहात, स्थानिक प्रशासनाशी बोलणार आहात? मला वाटतं की तशी रेखी जाऊन आम्ही करून आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा पुढे जाणार आहोत आणि मग कशा प्रकारे काय करायचं ते सुद्धा आम्ही ठरवत आहोत. आम्ही ऑलरेडी एकदा जाऊन आलेलो आहोत, आता पुन्हा एकदा जाऊ. करणार आहात का? मोठ्या संख्येनं पत्र पण लिहिलेलं होतं, आता सुरक्षा वाढवून देण्याच्या संदर्भात काही बोलणं झालं? हो, मी गृहमंत्र्यांना आता पत्र लिहिले, केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पत्र लिहिले. ते आता पत्र जातीलच आमची साहेबांची सुरक्षितेच्या बाबतीमध्ये, आणि त्याची कल्पना साहेबांना ऑलरेडी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे पुढे पाहू आता गव्हर्नमेंट काय करते, कारण गव्हर्नमेंटची आता मला वाटतं मीटिंग चालू आहे, गृहमंत्र्यांची मीटिंग चालू आहे 3 तारखेच्या विषयाच्या बाबतीमध्ये. त्याच्यावर आता सरकार काय निर्णय घेतो त्याच्यावर पाहू. काय पण गाईडलाईन्स येण्याची शक्यता आहे. आज डीजी आणि सीपीची बैठक होणार आहे आणि गाईडलाईन्स दिली जाईल. अनेक मुस्लिम संघटनांनी आता रीतसर पत्र प्रशासनाला पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत की त्यांना भोंगा लावण्याची परवानगी देण्यात यावी. त्याला तुम्ही कसं पाहता? आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन होईल, 45 डेसिबल 55 डेसिबलचं पालन केलं तर असं म्हणतात. मला असं वाटतं की जोपर्यंत सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करणं काही उचित होणार नाही. सरकारच्या गाईडलाईन नेमक्या काय येत आहेत त्या एकदा गाईडलाईन आल्यानंतरच मग त्याच्यावरती आम्ही विचारविनिमय करू आणि पुढे काय कसं करायचं आहे ते आम्ही ठरवू. बाबतची काही चर्चा झाली, अल्टिमेटम कायमच आहे का? कारण विषय काही एक साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यात काही विषयच येत नाही. हिंदी में जानना चाहेंगे कि आज राज ठाकरे इनसे बैठक हो गई है, इस बैठक में क्या हुआ? इस बैठक में अयोध्या दौरा कैसा करना है, 1 तारीख की सभा जो संभाजीनगर में है उसकी आखिरी कैसी करनी है, और अक्षय तृतीया 3 तारीख को है, उस दिन भी अपने को क्या करना है इसी बारे में चर्चा हो गई है. सरकार की गाइडलाइन क्या आ रही है उसके ऊपर हमारी रणनीति तय हुई. किस तरह महाआरती का आयोजन किया है, किस तरह का आयोजन रहेगा 3 तारीख को? अभी वो हर मंदिर में उधर के लोग जैसे लोकल लेवल पे जो भी कुछ करना चाहते हैं तो बाद में हमको बता देंगे, फिर देखते हैं. अयोध्या जाने वाले हैं साहब, तो ऐसे में आप लोग जाके आए थे, वहाँ पर आपने क्या रेकी की और अगली बार किस तरह से जाने की? नहीं, वो तो बताने की जरूरत नहीं है क्या रेकी हमने की है. हम जाके हम देख के आए, आगे चल के आगे वापस हम लोग जाने वाले और आगे क्या करते हैं. क्या ये भव्य ग्रैंड इवेंट होगा जब राज साहब यहाँ पे जाएंगे पूरे महाराष्ट्र से? तो ग्रैंड इवेंट थोड़ा है भाई, रामलला के दर्शन में जा रहे हैं, हनुमानगढ़ी के दर्शन में. अभी आप लोग तो सभी जगह में इवेंट देखते हैं, तो मैं क्या कर सकता हूँ उसमें वाला. मीटिंग में ऐसी कोई सूचना हुई कि कोई धर्म विशेष के खिलाफ ये नहीं है, लाउडस्पीकर के लिए क्या ऐसी कोई चर्चा नहीं. 3 तारीख को के समय 15 मिनट पहले 15 मिनट बाद में और मस्जिद से 100 मीटर ये नासिक के कमिश्नर ने लिया हुआ निर्णय है भाई. अभी तक सरकार की गाइडलाइन सुनील भाऊ आई नहीं है, वो जरा गाइडलाइन तो आने दो फिर बात कर लेंगे. 3 तारीख को ईद भी है, 3 तारीख को अक्षय तृतीया भी है, कुछ लॉ एंड ऑर्डर का समस्या निर्माण हो सकती है, क्या करेंगे? नहीं, मुझे लगता है कि लॉ एंड ऑर्डर की समस्या निर्माण होने का सवाल ही नहीं आता है. हर धर्म अपना त्यौहार जो है वो मनाए, उसमें कोई दिक्कत ही नहीं है. वो खाली कायदे के दायरे में रह के मनानी चाहिए, लोगों को तकलीफ ना हो ऐसी मनानी चाहिए, और हम उसका पालन करने वाले हैं. राज साहब की सुरक्षा को लेकर आपने क्या पालन होता है तो लाउडस्पीकर हटाने की जरूरत नहीं है मस्जिद. अभी देखते हैं गाइडलाइन आने के बाद. राज साहब की सुरक्षा अयोध्या के लिए ट्रेनें बुक की गई है, किस तरह से प्लानिंग
सम्मान्य नीतीश सरदेसाई साहब ने राव साहब दानवे साहब को लेटर दिया है हमारा पार्टी की तरफ से, और ट्रेनें बिने कैसे क्या होता है उसके ऊपर चर्चा विनिमय हो रहा है। सुरक्षा को लेकर पत्र लिख दिया आपने? पत्र लिख दिया है आपको। आता झालं किती वेळ? अमित शाह जी को लेटर लिखा है सुरक्षा को लेकर, क्या कहेंगे इस मामले में, क्योंकि सुरक्षा अभी तक प्रोवाइड नहीं की है? हो जाएगी, अभी तो लेटर तो अभी गया है, पर वो लोग भी, सरकार भी इसके बारे में गंभीर है ऐसा मुझे लग रहा है। सरकार के दरबार में उसकी भी चर्चा विनिमय चालू है। ऑलरेडी राज साहब को है तो क्या उस पर Y+ सिक्योरिटी है, पहली जेड दर्जा की उनको सिक्योरिटी थी, वो कम करके Y+ की करके हम लोग जाके शिष्टमंडल के साथ फरवरी में मिले थे, और गृह मंत्री साहब को महाराष्ट्र की हमने विनंती भी की थी, पर अभी तक कुछ हुआ नाही। सर, मराठीमध्ये हा प्रश्न ट्रेन्स बुक केल्या गेल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणा? नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी आमचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात आहेत, पत्र त्यांनी दिलेलं आहे, आणि मला वाटते की ट्रेन वगैरे चालू आहे। राज ठाकरेंच्या सुरक्षा संदर्भातही आपण पत्रव्यवहार करताय, केंद्र शासनाकडनं सरकारकडनं काही आश्वासन किंवा काही पत्र उत्तर दिलं गेलं? नाही, मला असं वाटतं की मागच्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटलो होतो, त्यावेळेला त्यांनी सकारात्मक त्याला प्रतिसाद दिला होता, परंतु आता फेब्रुवारी नंतर आता एप्रिल महिना चालू आहे तरी अजूनही काही झालं नाही। त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे आम्ही परत ती मागणी करतोय, पत्रही त्यांना देतोय, वेळही त्यांची मागितले, आणि शिवाय केंद्र सरकारला सुद्धा आम्ही गृहमंत्र्यांना केंद्र सरकारची विनंती करतोय। आता त्याच्यामध्ये केंद्र सरकार दरबारी आणि इकडे काय होते पाहू। राऊत साहेब असं म्हणतात की भगवा घातल्यानं सगळंच काही बदलत नाही, नाही, राऊत साहेबांना स्टेटमेंट द्यायला काही एवढा मोठा माणूस आहे, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, ते खूप मोठे नेते वारंवार म्हणतायत की हे हनुमान चालीसा यांचं पठण करू शकतात का? म्हणून त्यांनी हनुमान स्तोत्र त्या दिवशी म्हणून ते हनुमान स्तोत्र बोलले, चालीसा नाही बोलले। सर, अयोध्या जाने के लिए ट्रेनें फिलहाल बुक की गई है। अयोध्येला जाण्यासाठी ट्रेन बुक करताय, किती लोक ट्रेन अशा बुक करणार आहात, कारण का मोठ्या संख्येनं सर बोला। सर, ट्रेनची बुकिंग करण्यात आलेलं आहे आणि कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? असं आहे की सन्माननीय राजसाहेबांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर तर आपण पाहिलं नुकतंच मनसेची जी बैठक पार पडलेली आहे, या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत, नेमकी मनसेची भूमिका काय असणार आहे अयोध्या दौऱ्याला घेऊन, किंवा 3 तारखेच्या महाआरती संदर्भातले राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिलेले आदेश, या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी। यानंतर आपण जाऊयात औरंगाबादमध्ये, सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, आपण पाहतोय नुकतीच मनसेनं राज्यभर महाआरती करणार असल्याचं सांगितलं, आणि शिवाय औरंगाबाद इथं 1 तारखेला एक महासभा घेणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता राज्यामध्ये राजकीय घडामोडी ज्या आहेत या अतिशय वेगवान होत चाललेल्या आहेत, आणि राजकीय घडामोडींना एक वेगळंच वळण येत चाललंय। निश्चितपणे शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे तुझं, की वेगळंच वळण लागलेलं आहे राजकारणाला, आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार आणि जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे आहेत। दादा, काय म्हणाल की आता नुकतं ठरलेलं मुंबईमध्ये बैठक घेतली राज ठाकरेंनी, अयोध्या दौरा त्यांनी जाहीर केलेला आहे, काय म्हणणार? खरं तर रामाच्या दर्शनाला कोणी जाऊ शकतो, या देशातला नागरिक काय कोणी हिंदू जाऊ शकतो, परंतु माझ्याकडे कार्टून आहे जे राज ठाकरेंनी काढलेलं आहे, आणि त्यांनी असं म्हटलं की अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात। अरे, लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राम मंदिर नव्हे। त्यावेळेस शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीवर एक व्यंगचित्र काढून राज ठाकरेंनी टीका केली होती। थोडक्यात सांगण्याचा मुद्दा की सोयीनुसार हिंदुत्वाच्या व्याख्या बदलल्या जातात। सुरुवातीला राज ठाकरेंनी वेगवेगळे 5-7 रंगाचे झेंडे केले होते, नंतर भगवा झेंडा घेतला, आणि आता एक भारतीय जनता पार्टीच्या मुखातली भाषा राज ठाकरे बोलतात, एवढंच सांगता येईल। पण औरंगाबादला सुद्धा 1 तारखेला सभा आहे, 3 तारखेला महाआरती आहे, वातावरण बिघडेल? संभाजीनगर शहर
आता एक विकासाच्या दृष्टीनं, विचाराच्या दृष्टीनं एक अतिशय मॅच्युअर, परिपक्व होतं आहे. या शहराला एक दंगलीची परंपरा निश्चित होती, परंतु ही सगळी मिटवून आता एक शहर विकासाच्या दिशेनं एक सुपर संभाजीनगर पुढे जात आहे. तर निश्चित संभाजीनगरची जनता सुजाण आहे. त्यामुळं सभा झाली किंवा आरती झाली काय याच्यामुळं शहरातल्या वातावरणात कोणताही फरक पडणार नाही. पण बाळासाहेबांची सभा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी राज ठाकरे सभा घेतात. सभा कोणी कुठे घेऊ शकतं, परंतु बाळासाहेबांच्या सभा या भावनिक होत्या. या शहराशी, या जिल्ह्याशी एक अटॅचमेंटच्या होत्या, शिवसैनिकांशी अटॅचमेंटच्या होत्या. कोणत्या तरी नवीन मुद्द्यासाठी, चुकीच्या मुद्द्यासाठी किंवा धरसोड वृत्तीसाठी शिवसेना प्रमुखांच्या सभा कधीच झाल्या नाही. एक सुस्पष्ट विचार शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं मांडलेले, आज एक उद्या कधी विचार मांडलेले. ठाकरे अशा पद्धतीनं आज एक उद्या एक विचार मांडतात. न जाणो या विचारातही काही काळानं बदल होऊ शकतो, कारण मागच्या काळात लोकसभा असो, विधानसभा असो, वेगवेगळी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीविषयी वेगळी घेतलेली आहे, काँग्रेसविषयी वेगळी घेतलेली आहे, राष्ट्रवादीविषयी वेगळी घेतली आहे, शिवसेनेविषयी पण शिवसेनेशी विरोध त्यांनी सातत्यानं ठेवला आहे. आणि मला वाटतं हा विरोध ते सातत्यानं प्रकट करतात. परंतु शिवसेना एक मजबूत संघटन आहे, अशा टीका टिप्पणी शिवसेनेला काही होत नाही. निश्चितपणे म्हणाले, आपण बघितलं या ठिकाणी एक महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की औरंगाबाद हे दंगलीचं शहर असं म्हणून याची ओळख होती. आता ती कुठंतरी पुसट होत चाललेली आहे किंवा ती पुसण्याचा प्रयत्न सगळी लोक करतायत. राज ठाकरेंच्या सभेमुळे हे वातावरण बिघडू शकतं आणि पुन्हा औरंगाबादला त्या पद्धतीचं नाव मिळतं की अशी भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते. मात्र आता येणाऱ्या 1 तारखेला काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. म्हणाल. नक्कीच धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी. तर वळूयात आता पुढच्या बातमीकडे. मवियामधील नाराजी नाट्य पुन्हा समोर आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोडत असल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केलाय. शिवसेना मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय अशी खंत टोपे यांनी बोलून दाखवली आहे. तर शिवसेनेनं महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. आता जेवढं मी जमून सांगून समजेल तेवढं तर मी सांगणार. भुमरे साहेब असेल किंवा सत्तार साहेब असतील, दोघांना मी सांगणार की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तुमच्या सत्तेच्या बळावर फोडाफोडी करू नका. ग्रामपंचायती असतील, आला तर इकडं माळ घातली तरच आम्ही तुला देऊ वगैरे वगैरे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण आपण महाविकास आघाडी आणि त्या दृष्टिकोनातून तो धर्म त्यांनी पाळला पाहिजे. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे. सिद्धार्थ, आपण पाहतोय महाविकास आघाडी सरकारमध्येच आता पुन्हा एकदा कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय. राजेश टोपे यांनी आरोप केलाय सेनेची काही मंडळी जी आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडतात, फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय का? निश्चितपणे हे वक्तव्य काल सुप्रिया सुळे आणि राजेश टोपे हे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राजेश टोपेंनी नाव घेऊन सांगितलेलं आहे की भुमरे जे शिवसेनेचे मंत्री आहेत आणि अब्दुल सत्तार हे दोघं जण जिल्ह्यामध्ये स्थानिक लेवलचे राष्ट्रवादीचे नेते फोडतायत, त्यांच्यावर दडपशाही केली जाते. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अंबादास दानवे आहेत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष. आणि काय म्हणणार, राजेश टोपे म्हणतात की शिवसेना युतीचा धर्म पाळत नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जातात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक सोबत महाविकास आघाडी म्हणून काम करते आणि या आमच्या जिल्ह्यातही अशाच पद्धतीनं काम करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. शिवसेनेनं कोणताही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बळजबरी शिवसेनेत आणलेला नाही. मला वाटतं जे भुमरे साहेबाविषयी बोललं गेलं, भुमरे साहेबाचे मावस भाऊ आहेत जे मागचे काही वर्ष शिवसेनेसोबत होते, आता ते राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांच्या गावातल्या ग्रामपंचायतीचे काही लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. एक भुमरे साहेब एक शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व आहे आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं. तळागाळातलं ग्रामीण भागात काम करणार आहे, विकास काम करणार आहे. मग गावाच्या विकासाच्या हेतूनं, अन्य हेतूनं जर त्यांच्या सोबतचे काही लोक शिवसेनेसोबत आले तर शिवसेना काय राष्ट्रवादी फोडत नाही अशी सुस्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिचं काम करावं, मोठी व्हावी. शिवसेना आपल्या पद्धतीने काम करते. त्यामुळं मला असं वाटतं भुमरे साहेबावर किंवा अब्दुल सत्तार साहेबावर जो आरोप केला राजेश भैया टोपे यांनी तो चुकीचा आहे. बघितलं आपण की जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलेले मात्र युती धर्म पाळला जातो, तिन्ही पक्ष पाळले जातात अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।